नमस्कार मंडळी, आज ना मंडळी अतिशय पौष्टिक अशी चपाती बनवलेली आहे। लहानांपासून मोठ्यांपर्यंतच्या डब्याला देऊ शकताय। अप्रतिम चवीची आहे, झटपट होणारी आहे, जास्त तामझाम करायची गरज नाही आणि जास्त करून भाज्या खायला नाक मुरडतात। मग अशा पद्धतीचे चपातीमध्ये वगैरे घालून आपण भाज्या घरातल्यांना किंवा मुलांना खाऊ घालू शकतो। डब्यासाठी आठवड्यातून अशा 2 वेळेस चपात्या बनवल्या तर अतिशय पौष्टिक अशी मऊ लुसलुशीत होणारी चपाती आवडीने खातील सगळेजण। तर चला व्हिडिओला सुरुवात करूया किंवा रेसिपीला सुरुवात करूया। इथं एक मिक्सरचं जार घेतलेला आहे, पालक घेतलेली आहे त्याच्यामध्ये मी, तर स्वच्छ धुवून घेतली होती, अगोदरच निवडून स्वच्छ धुवून घेतली होती पालक मी। आता पालक याच्यामध्ये घालून घ्यायची आहे। आता प्रमाण तुम्ही कमी जास्ती करू शकताय। मी एक गड्डी आणलं होतं, त्याच्यातले अर्धच वापरलेलं आहे। आता इथं मी पनीर घेतलेले आहेत। आता पनीरचा अंदाज सांगायचा झाला तर मी 20 ते 30 रुपयाचं पनीर वापरलेलं आहे या ठिकाणी। तर 50 ग्रॅम इतकं पनीर होतं आणि मिक्सरला बारीक असं वाटून घेतलेलं आहे। आता इथं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे मी 2 वाट्या आणि त्या गव्हाच्या पिठामध्ये थोडंसं मीठ टाकून घ्यायचं आहे आपल्याला चवीपुरतं आणि हे वाटलेलं जे मिश्रण आहे हे याच्यामध्ये ओतून द्यायचं आहे, पालकचं आणि पनीरचं। आता याच्यामध्ये भाजी जर बनवली तर मुलं खात नाहीत, मग त्यांच्या डब्यासाठी किंवा घरातही तुम्ही मोठ्यांसाठी बनवू शकताय। आता मस्त असं सैलसर गोळा जसा चपातीचा आपण मळून घेतो तसा मळून घ्यायचा आहे। जर पाणी लागलंच तर मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं 2-3 चमचे पाणी मिसळून ते याच्यामध्ये टाकू शकताय, तर मला पाण्याची गरज लागली नाही। आणि आता बघा गोळा मळून झालेला आहे। आता तेलाची किंवा तुपाची धार वरनं सोडायची थोडीशी आणि याला तेल लावून घ्यायचं आहे आणि एक 10 ते 15 मिनिटासाठी आता हा गोळा पिठाचा भिजण्यासाठी किंवा मुरण्यासाठी बाजूला ठेवून द्यायचा आहे। वरती झाकण ठेवून द्यायचं आहे आणि याला भिजत ठेवायचं आहे। आता इथं बघू शकताय 10 ते 15 मिनिटांनी आपण चेक करणार आहोत। तर मस्त असं गोळा आता भिजून झालेला आहे। तर बघू शकताय थोडंसं पिठाची मालिश करायची किंवा थोडंसं मळून घेतल्यासारखं करायचं आणि आता छोटे छोटे गोळे करायचे आहेत। आता आपल्याला मुलं कसं गोल चपाती तर आपण दररोजच बनवतो, थोड्याशा वेगळ्या आकारामध्ये चपाती बनवलं की आवडीने खातात ते, तर अशा पद्धतीचे गोळे बनवून घ्यायचे। आणि आता इथं मी पोळपाटावर लाटून घेणार आहे। तर व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे आपल्याला चौरस आकाराची चपाती लाटून घ्यायची आहे। तर बघू शकताय अशा पद्धतीने मी लाटून घेत आहे। वेगवेगळ्या आकाराचे चपात्या दिल्या की मग लगेच फिनिश करून येतात। माझी तर मुलगी वेगवेगळ्या आकाराच्या चपात्या दिल्या की फिनिश करून येते डब्बा आणि तिला आवडतातही असं वेगवेगळ्या आकाराच्या चपात्या। तर बघू शकताय अशी चपाती लाटून घ्यायची थोडीशी आणि मग मध्यभागी तेल लावून व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे अशी दुमडून घ्यायची आहे। वरची बाजू परत दुमडून घ्यायची आहे, म्हणजे चौकोन आकारात आपल्याला याचा उंडा किंवा गोळा करून घ्यायचा आहे। बघू शकताय आता असलेले आजूबाजूचे जे नोक आहेत ते अशा हाताने प्रेस करून दाबून घ्यायचे आहेत। बघू शकताय पिठात टीप करायचं आहे आणि आता याला पातळसर चौरस आकारामध्ये चपाती आता आपल्याला लाटून घ्यायची आहे। तर बघू शकताय व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे आपल्याला चपाती लाटून घ्यायची आहे। आता चौरस आकाराची चपाती लाटायला गेलं की काठ थोडेसे जाड होतात, तर शक्यतो काठाच्या बाजूने लाटणं मारायचं आहे आपल्याला। तर बघू शकताय व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे काठ अगोदर लाटून घ्यायचं आहेत, मधला भागावर थोडासा भर द्यायचा नाही आपल्याला लाटण्याला। अप्रतिम लागते हे चपाती, कोणत्याही भाजीसोबत तुम्ही देऊ शकताय। अप्रतिम चवीची चपाती बनवू शकता। आठवड्यातून 2 वेळेस तरी तुम्ही तुमच्या लहानांपासूनच्या मोठ्यांपर्यंतच्या डब्याला ही चपाती नक्की बनवून पहा। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला कळेलच। तर बघू शकता आता चपाती लाटून झालेली आहे या ठिकाणी। आता इथं तवा अगोदरच गरम झालेला आहे आणि आता तव्यावर चपाती टाकून द्यायची आहे। मस्त खमंग भाजून घ्यायचं आहे ह्या चपातीला। तर गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची आहे। थोडंसं वरनं फुगल्यासारखं वाटली की मग पलटी मारून घ्यायची आहे आणि एकदम लास्टला आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे चपाती भाजून झाल्याच्या नंतर।
तर खालची बाजू भाजून झाली की लगेच ही बाजू पण पलटी मारून घ्यायची आहे। आता इथं बघू शकताय मस्त असं भाजून घ्यायचं आहे। अप्रतिम दिसत आहे चपाती, तुम्ही बघू शकताय। कलर सुद्धा मस्त असा ग्रीन आलेला आहे, हिरवा। बाकीच्याही चपात्या अशाच पद्धतीच्या लाटून घ्यायच्या आहेत। मी तर आठवड्यातून 2-3 वेळेस बनवते, माझ्या घरात तर सगळ्यांनाच आवडतात। व्हिडिओ कसा वाटला कमेंट्स बॉक्समध्ये सांगायला विसरू नका। आवडल्यास लाईक करा, शेअर करा तुमच्या मित्रमैत्रिणींना, नातेवाईकांना, त्यांना पण अशा नवनवीन आणि पारंपरिक रेसिपी पाहायला मिळतील। परत भेटू परत अशा एका नवीन रेसिपीसोबत। नवीन असाल चॅनलवर तर सबस्क्राईब करायला विसरू नका। कमेंट्स बॉक्समध्ये सांगा की व्हिडिओ कसा वाटला। परत भेटू परत अशा एका नवीन रेसिपीसोबत। तोपर्यंत धन्यवाद।